दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाची घडामोडींना वेग आला आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार अक्षया नाईक यांनी आज शेकापच्या कार्यकर्त्यांसह मनसे कार्यालयाला भेट दिली। या भेटीदरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा झाली आणि मनसेने अधिकृतपणे अक्षया नाईक यांना पाठिंबा घोषित केला। महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून अक्षया नाईक यांना मिळालेला हा अतिरिक्त पाठिंबा अलिबागच्या राजकारणात त्यांच्या बाजूनी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास मदत करणार आहे। मनसेचा पाठिंबा मिळाल्यामुळे निवडणुकीत त्यांचे पारडे आणखी जड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। या भेटीत दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आणि अलिबागच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला। आमच्या इथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षयाताई नाईक यांना आज आमच्या कार्यालयात बोलून आम्ही आज त्यांना जाहीर पाठिंबा दिला। आज त्या प्रचंड बहुमताने विजयी होतीलच आणि आज आम्ही त्यांच्या प्रचारामध्ये सामील होऊन आम्ही त्यांचा प्रचार करणार। पहिली गोष्ट म्हणजे राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की महायुतीला कुठल्याही प्रकारे सहकार्य करायचं नाही। तुम्हाला जर सीट लढवायची असतील, निवडणूक लढवायची असेल तर महाविकास आघाडी बरोबर तुम्ही जा आणि त्यांच्याबरोबर हे करा किंवा प्रचार करा त्यांच्याबरोबर राहून। तर त्यामुळे आम्ही आता असा निर्णय घेतलेला आहे की महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जे आहेत अलिबाग नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या अक्षयाताई नाईक त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्याबरोबर पूर्ण जोशात आम्ही त्यांचा प्रचार करणार आहोत येत्या काही दिवसामध्ये। आणि 2 तारखेला निवडणूक आहे आणि 3 तारखेला विजय गुलाल आम्ही त्यांच्यावर उधळणार आहोत। आज कशासाठी आले होते? आज आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा त्यांना सांगितलं होतं की आमच्या पक्ष कार्यालयात या, आम्ही उत्सुक आहोत की तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी। तर त्या उद्देशाने त्या आज आल्या होत्या आणि आम्ही त्यांचा सत्कार केला तिथे आणि पाठिंबा आमचा त्यांना जाहीर केला। आज महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बघितली तरी फार गंभीर आहे आणि गंभीर परिस्थितीत आता आपल्याला जर काही विकास घडवायचा असेल तर नक्की महाविकास आघाडीच्या सोबत जाणे गरजेचं आहे। कारण जी महायुती आहे ती दबावाचं राजकारण चालू आहे आणि ते दबावाचं राजकारण सगळीकडे आपल्याला बघणार। आमच्या छोट्या विनोद दादा पाटील यांच्यावर सुद्धा ईडीची धाड टाकलेली होती आणि अशा परिस्थितीत कुठेतरी बदल हवा असेल तर आपल्याला महाविकास आघाडी सध्या सोबत जाणे गरजेचं आहे आणि त्यासाठी आमच्या अलिबागच्या नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत अक्षयाताई नाईक त्यांना आम्ही आमच्या पक्ष कार्यालयात बोलवलं होतं आणि त्यांना आमचा पूर्णपणे जाहीर पाठिंबा आहे। सोबत करूयात आणि जे काही असेल मी आहेच, पप्पा आहेतच आणि दरवेळी राहू पुढे पण आणि येथे सर्व पुढचे जितकी वर्षात जेवढा विकास होऊ शकेल तेवढं सर्वांनी मिळून करूयात अलिबागचा। आणि माझी हीच विनंती राहील तुम्हाला सर्वांना की कालच मी बघितलं आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या नेरूळला गेलेले, ज्या जोशाने सगळे गेलेले त्याच जोशाने आपणही सगळ्यांनी मिळून प्रचार करूयात आणि निवडून येऊयात आणि 3 तारखेला जसे विजयाचा गुलाल उडवू तोच आपण त्याच जोशाने उडवू आणि सर्व एकत्र होऊन करू पुढे जे आहे ते। लोकशक्ती लाईव्हसाठी धम्मशील सावंत, सुधागड। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।